नमस्कार. मकर संक्रांत, स्नेह, गोडवा आणि नव्या आशेची कथा. थंडीच्या कुडकुडीतही ऊब देणारा, गोडव्याची आणि स्नेहाची आठवण करून देणारा, सूर्याच्या उत्तरायणाचा शुभ संदेश घेऊन आलेला मकर संक्रांतीचा पवित्र दिवस. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, या एका वाक्यात आयुष्याचा मोठा अर्थ सांगणाऱ्या या सुंदर सणाची एक हृदयस्पर्शी कथा आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग मन शांत करा आणि या गोड कथेत रमून जाऊया. थंडीचा कडाका हळूहळू ओसरत होता. पहाटेच्या कोवळ्या उन्हाने अंगावर सुखद ऊब पसरत होती. आकाशात नीरव होते. सूर्यदेव जणू हसत हसत पृथ्वीवर उतरल्यासारखे भासत होते. तो दिवस होता मकर संक्रांतीचा, वर्षातील एक अत्यंत शुभ आणि आनंदाचा दिवस. गावच्या कडेला असलेल्या देशमुखांच्या वाड्यात सकाळपासूनच लगबग सुरू होती. आजीबाई पहाटेच उठून अंगणात रांगोळी काढत होत्या. पांढऱ्या तांदळाच्या रांगोळीत सूर्य, पतंग आणि तिळगुळाचे आकार उमटले होते. त्या रांगोळीभोवती आंब्याच्या पानांची तोरणे लावलेली होती. "अगं, लवकर उठ, आज संक्रांत आहे," आजीबाईंनी नातवाला मधुरला हाक मारली. मधुर डोळे चोळत उठला. आजचा दिवस त्याला फार आवडायचा, कारण आज पतंग उडवायला मिळणार होते, तिळगुळ खायला मिळणार होते आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण असायचे. आई स्वयंपाकघरात तिळगुळाचे लाडू, वड्या, चिक्की करत होती. तीळ भाजल्याचा सुवास संपूर्ण घरात दळवळत होता. बाजूला ऊस, बोरे, भुईमूग, हरभरे ठेवलेले होते. आई म्हणाली, संक्रांत म्हणजे गोड बोलायचं, गोड खायचं आणि सगळ्यांशी प्रेमाने वागायचं. थोड्याच वेळात आजोबा आंघोळ करून देवघरात बसले. सूर्यनारायणाला अर्घ्य देताना ते म्हणाले, आज सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आजपासून उत्तरायण सुरू होतं. मधुरने कुतूहलाने विचारले, आजोबा, मग संक्रांत आली असं का म्हणतात? आजोबा हसले. पूर्वी थंडी, अडचणी, आजार जास्त असायचे. संक्रांत म्हणजेच बदल. बदल थोडा कठीण वाटतो, पण तो शुभ असतो. अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असतो. दुपारी सगळ्या बायका हळदी कुंकासाठी जमल्या. नऊवारी साड्या, हिरव्या बांगड्या, केसांना गजरा, कपाळावर कुंकू, सगळं दृश्य मन मोहून टाकणारं होतं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणत स्त्रिया एकमेकींना तिळगुळ देत होत्या. अंगणात मुलं पतंग उडवत होती. काय पो छे कट असा आवाज अस्मांतात घुमत होता. मधुरचा पतंग आकाशात सर्वात वर गेला तेव्हा त्याच्या आनंदाला उधाण आलं. सायंकाळी संपूर्ण कुटुंब एकत्र बसलं. आजीबाईंनी एक जुनी परंपरागत गोष्ट सांगितली. संक्रांत आपल्याला शिकवते की जसं तीळ आणि गूळ वेगळे असले तरी एकत्र झाल्यावर गोड लागतात, तसं माणसानंही भेद विसरून एकत्र राहावं. रात्री आकाशात चंद्र चमकत होता. थंडी असूनही मनात ऊब होती. परंतु झोपताना विचार करत होता, संक्रांत म्हणजे फक्त सण नाही, ती आहे नव्या सुरुवातीची, गोडव्याची आणि माणुसकीची आठवण. आणि त्या दिवशी प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती, गोड बोलूया, गोड राहूया आणि आयुष्याची सुंदर करूया. मकर संक्रांत आपल्याला एकच शिकवण देते, जसं तीळ आणि गूळ वेगळे असूनही एकत्र आल्यावर गोड होतात, तसं आयुष्यातील मतभेद विसरून प्रेमाने, गोडपणाने जगायला शिका. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या गोड आठवणी कमेंटमध्ये शेअर करा आणि अशाच सुंदर मराठी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या कथा संग्रहात. तोपर्यंत तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद.